हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीके स्टार मराठीवर. माझं नाव सोनल सोळंके आहे आणि आज आपण इंडियन पॉलिटी या विषयावरील महत्त्वाचे 50 प्रश्न बघणार आहोत. पार्ट 2 असणार आहे. या आधीच्या पार्टमध्ये आपण 50 प्रश्न बघितले होते. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला पहिला आणि 51 नंबरचा प्रश्न आहे. भारताच्या घटनेतील कलम 63 हे कशाशी संबंधित आहे? तर कलम 63 हे उपराष्ट्रपतीशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी. तर भारताच्या घटनेत कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. उपराष्ट्रपती हे भारतातील राष्ट्रपती नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद आहे. 52 नंबरचा प्रश्न आहे. भारताचे उपराष्ट्रपती पद कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? तर भारताने उपराष्ट्रपती पद हे या देशाकडून घेतले आहे. कोणत्या देशाकडून? अमेरिकाकडून घेतलेले आहे. भारताच्या उपराष्ट्रपती पद हे अमेरिकन राष्ट्रपती पदावर आधारलेले आहे. अमेरिकेप्रमाणेच भारताचे उपराष्ट्रपती हे वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतात. 53 नंबरचा प्रश्न काय आहे? भारताच्या उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावे लागतात? तर उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी वयाची 35 वर्षे पूर्ण असावी लागतात. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 35. तर उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी पात्रता काय काय आहेत ते आपण बघूया. तर तो भारताचा नागरिक असावा, त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि तिसरी पात्रता काय आहे? तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. तर उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात? 35. पुढे बघूया. 54 नंबरचा प्रश्न आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणाचा सहभाग नसतो? तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? तर ऑप्शन सी, राज्य विधिमंडळाचे निर्वाचित सदस्य यांचा समावेश उपराष्ट्रपतीच्या पदाच्या निवडणुकीमध्ये नसतो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे केवळ निर्वाचित सदस्य भाग घेतात. तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य भाग घेतात. आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीत राज्य विधिमंडळाचे निर्वाचित सदस्यही भाग घेतात. तर उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत त्यांचा सहभाग नसतो. म्हणजे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये राज्य विधिमंडळाचे निर्वाचित सदस्यांचा सहभाग असतो आणि उपराष्ट्रपती पदांच्या निवडणुकीत त्यांचा सहभाग नसतो. 55 नंबरचा प्रश्न आहे. उपराष्ट्रपती कोणाला संबोधून आपल्या पदाचा राजीनामा देतात? तर उपराष्ट्रपती हे आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीला संबोधून देतात. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए, राष्ट्रपती. तर खाली महत्त्वाचे पॉईंट्स बघूया. उपराष्ट्रपती राष्ट्रपतींना संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात आणि उपराष्ट्रपती आपले पद ग्रहण केल्या तारखेपासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करतो. 5 वर्षाचा कार्यकाळ असतो उपराष्ट्रपतीचा. आणि ते आपला राजीनामा कोणाला संबोधून देऊ शकतात? तर राष्ट्रपतीला संबोधून उपराष्ट्रपती आपला राजीनामा देतात. 56 नंबरचा प्रश्न आहे. उपराष्ट्रपती हे कोणत्या सभेचे पदसिद्ध सभापती असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. म्हणून करेक्ट आन्सर काय होईल? ऑप्शन सी, राज्यसभा. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून काम करतात आणि त्यानुसार त्यांचे कार्य, अधिकार आणि लोकसभेच्या अध्यक्षप्रमाणेच आहेत. तर उपराष्ट्रपती कशाचे पदसिद्ध सभापती असतात? राज्यसभेचे. 57 नंबरचा प्रश्न आहे. उपराष्ट्रपतींना शपथ कोण देते? तर 57 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी, राष्ट्रपती. राष्ट्रपतीच उपराष्ट्रपतींना शपथ देण्याचे काम करतात आणि उपराष्ट्रपती आपला राजीनामाही राष्ट्रपतींनाच देऊ शकतात. तर प्रत्येक उपराष्ट्रपतीला कलम 69 नुसार आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतींना किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या समक्ष शपथ दिली जाते. तर उपराष्ट्रपतींना शपथ कोण देते? राष्ट्रपती. 58 नंबरचा प्रश्न आहे. नामधारी प्रमुख असे कोणाला म्हणतात? तर नामधारी प्रमुख कोणाला म्हणतात? राष्ट्रपतीला. तर ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. 58 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी, राष्ट्रपती. तर भारताच्या घटनेने निर्माण केलेल्या संसदीय शासन व्यवस्थेत राष्ट्रपती हे नामधारी कार्यकारी अधिकारी आहेत. राष्ट्रपतींना काय म्हणतात? नामधारी प्रमुख किंवा नामधारी कार्यकारी अधिकारी. आणि राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असतात. 59 नंबरचा प्रश्न आहे. वास्तव कार्यकारी प्राधिकारी असे कोण आहे? तर वास्तव कार्यकारी प्राधिकारी कोणाला म्हणतात? पंतप्रधान यांना वास्तव कार्यकारी प्राधिकारी म्हणतात. आणि नामधारी प्रमुख कोणाला म्हणतात? राष्ट्रपतींना म्हणतात. पंतप्रधानांना म्हणतात वास्तव कार्यकारी प्राधिकारी. आणि पंतप्रधान हे शासन प्रमुख आहेत. जसे आपण बघितलं, राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असतात, तसेच पंतप्रधान कोण असतात? शासन प्रमुख असतात.
60 नंबरचा प्रश्न आहे, घटनेच्या कलम 74 मध्ये कोणाचा समावेश होतो? तर कलम 74 मध्ये पंतप्रधान यांचा समावेश होतो. ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. 60 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए पंतप्रधान. भारताच्या घटनेत कलम 74 अन्वये राष्ट्रपतीला सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपले कार्य पार पडताना त्या सल्ल्यानुसार वागेल. 61 नंबरचा प्रश्न आहे, पंतप्रधानांना आपले पद ग्रहण करण्यापूर्वी शपथ कोण देते? तर राष्ट्रपतीचं आपण आधी बघितलं. उपराष्ट्रपतींना शपथ कोण देते? राष्ट्रपती. तर पंतप्रधानांना शपथ देण्याचे काम कोण करते? राष्ट्रपती. 61 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए राष्ट्रपती. पंतप्रधानांनी आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतात. पंतप्रधानांना मात्र पंतप्रधान या नात्याने वेगळी कोणतीही शपथ दिली जात नाही. त्यांना केंद्रीय मंत्री म्हणून शपथ दिली जाते. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. 62 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो? तर पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो, म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. तर पंतप्रधान मंत्रिमंडळाचे प्रमुख असल्याने पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास मंत्रिमंडळ कार्य करू शकत नाही. पूर्ण मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे कोण असते? पंतप्रधान. आणि त्यांनी राजीनामा दिला किंवा मृत्यू झाला तर मंत्रिमंडळ आपले कार्य करू शकत नाही. पंतप्रधानांचा राजीनामा किंवा मृत्यूमुळे मंत्रिमंडळ आपोआप विसर्जित होते. कोणाचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो? पंतप्रधानांचा. ऑप्शन ए. 63 नंबरचा प्रश्न आहे, गौण ताऱ्यांमधील चंद्र असे कोणाचे वर्णन केले जाते? ऑप्शन डी पंतप्रधान यांचे वर्णन गौण ताऱ्यांमधील चंद्र असे केले जाते. तर सर विल्यम हार्कोट यांनी गौण ताऱ्यांमधील चंद्र असे पंतप्रधानांच्या भूमिकेचे वर्णन केलेले आहे. 64 नंबरचा प्रश्न आहे, भारताने संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून घेतली आहे? भारताने संसदीय शासन पद्धती ही ब्रिटन या देशाकडून घेतली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. भारताच्या घटनेमध्ये ब्रिटनच्या धर्तीवर संसदीय शासन पद्धतीची रचना करण्यात आलेली आहे. त्यानुसार भारताच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये खरी वास्तव कार्यकारी सत्ता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या हातात आहे. म्हणून भारताने संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून घेतली आहे? ब्रिटन या देशाकडून घेतलेली आहे. 65 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण आहेत? तर सर्वोच्च कायदा अधिकारी कोणाला म्हणतात? महान्यायवादी यांना म्हणतात. म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए महान्यायवादी. तर सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतात? महान्यायवादी हे असतात. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये महान्यायवादीचा सुद्धा समावेश होतो. घटनेच्या कलम 76 मध्ये भारताच्या महान्यायवादीची तरतूद करण्यात आलेली आहे. ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करतात. 66 नंबरचा प्रश्न आहे, भारताचा महान्यायवादी पदावर निवडून येण्यासाठी कोणती पात्रता लागते? तर महान्यायवादी पदावर निवडून येण्यासाठीची पात्रता विचारलेली आहे. तर 66 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास तो पात्र लागतो. काय पात्रता असावी लागते? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून निवडून येण्यास तो पात्र असावा. तर भारताच्या महान्यायवादी यांची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते. कोण करता महान्यायवादीची नेमणूक? राष्ट्रपती करतात. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास पात्र असलेल्या व्यक्तीची महान्यायवादी म्हणून नेमणूक केली जाते. 67 नंबरचा प्रश्न आहे, भारताचा महान्यायवादी आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर महान्यायवादी हे आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. म्हणून 67 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी राष्ट्रपती. ते आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देऊ शकतात किंवा राष्ट्रपती त्यांना कधीही पदावरून काढू शकतात. हे राईटसुद्धा राष्ट्रपतींकडे आहेत की ते त्यांना त्यांच्या पदावरूनही काढून टाकू शकतात. तसेच मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास किंवा मंत्रिमंडळ बदलले तर महान्यायीसुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देतात, कारण त्यांची नेमणूक मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच झालेली असते. म्हणजे मंत्रिमंडळ चेंज झाल्यावर महान्यायवादीसुद्धा बदलत असतात. तर महान्यायवादी राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपतींकडे. 68 नंबरचा प्रश्न काय आहे, भारतीय संघाच्या सर्वोच्च कायदेमंडळाला काय म्हणतात? संसद म्हणतात. भारतीय संघाच्या सर्वोच्च कायदेमंडळाला काय म्हणतात? संसद म्हणतात. भारतीय संघाच्या सर्वोच्च कायदेमंडळाला संसद म्हणून संबोधले जाते. संसद ही भारतीय शासन व्यवस्थेचे कार्यकारी अंग आहे. संसदीय लोकशाही व्यवस्थेत देशाच्या शासनामध्ये संसदेची मध्यवर्ती भूमिका आहे. सर्वोच्च कायदेमंडळाला काय म्हणतात? संसद. 69 नंबरचा प्रश्न आहे,
संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर खालीलपैकी वरिष्ठ सभागृह कोणते हे विचारलेलं आहे. तर राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असते. ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून भारतीय संघराज्यातील घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. वरिष्ठ सभागृह कोणते? राज्यसभा. 70 नंबरचा प्रश्न आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? तर वरिष्ठ आपण बघितले राज्यसभा आहे, तर कनिष्ठ सभागृह लोकसभा हे आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. लोकसभा हे संसदेच्या कनिष्ठ सभागृह असून ते भारतातील जनतेचे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व करते. राज्यसभा कोण असतात? भारतातील संघराज्यातील घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे ते प्रतिनिधित्व करते. तर लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह असून ते जनतेचे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व करते. 71 नंबरचा प्रश्न आहे. राष्ट्रपती हे संसदेच्या कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात? तर आपण बघितलं लोकसभा आणि राज्यसभा कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह आहेत. तर त्यातील राष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात? तर राष्ट्रपती हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. तर राष्ट्रपती कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात. तसेच ते संसदेच्या कामकाजात प्रत्यक्षपणे भागसुद्धा घेत नाही, मात्र ते संसदेचा अविभाज्य भाग आहेत. तर राष्ट्रपती संसदेच्या कोणत्या सभागृहाचे सदस्य नसतात? 72 नंबरचा प्रश्न आहे. राज्यसभेची महत्तम सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आली आहे? तर राज्यसभेची महत्तम संख्या 250 निश्चित करण्यात आली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. राज्यसभेची सदस्य संख्या 250 इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. यापैकी 238 सदस्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतात, अप्रत्यक्ष निवडून दिलेले असतील तर, आणि 12 सदस्य राष्ट्रपतीमार्फत नामनिर्देशित केले जातात. सध्या राज्यसभेची सदस्य संख्या 245 इतकी आहे. त्यामध्ये 229 राज्याचे प्रतिनिधी, 4 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रपतीमार्फत नामनिर्देशित सदस्यांचा समावेश होतो. 73 नंबरचा प्रश्न आहे. संसदेचे स्थायी सभागृह कोणते आहे? तर राज्यसभा हे संसदेचे स्थायी सभागृह आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. राज्यसभा हे स्थायी सभागृह असून ते विसर्जित केले जात नाही, मात्र त्याचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. निवृत्तीसंबंधीच्या तरतुदी कायद्याने निश्चित करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. कोणते स्थायी सभागृह आहे? राज्यसभा, आणि ते विसर्जित केले जात नाही. 24 नंबरचा प्रश्न आहे. राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी किती वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात? राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी दर 2 वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी दर 2 वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात किंवा नवीन सदस्य नामनिर्देशित केला जातो. निवृत्त सदस्य पुनर्निवडणुकीसाठी कितीही वेळा पात्र असतात. म्हणजे निवृत्त झालेले सदस्य हे पुन्हा निवडणुकीत भाग घेऊ शकतात आणि ते कितीही वेळा पात्र असतात. 75 नंबरचा प्रश्न आहे. राज्यसभेच्या सदस्यांचा पदावधी किती असतो? म्हणजे पदाचा कालावधी किती असतो? तर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. ऑप्शन डी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. घटनेमध्ये राज्यसभेच्या सदस्यांचा पदावधी निश्चित करण्यात आलेला नसून तो ठरवण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. राज्यसभेत सदस्यांचा पदावधी किती असतो? 6 वर्षे. 76 नंबरचा प्रश्न आहे. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर राज्यसभेचा आपण बघितला 6 वर्षाचा असतो आणि लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. म्हणून ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. लोकसभेचा सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीच्या तारखेपासून ते पुढे 5 वर्षे असा लोकसभेचा कार्यकाळ असतो. हा कार्यकाळ संपल्यानंतर लोकसभा आपोआप विसर्जित होते. तर लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षांचा. 77 नंबरचा प्रश्न आहे. राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान लोकसभेचा कार्यकाळ संसदीय कायद्याद्वारे एका वेळी किती वर्षांनी वाढवता येतो? तर आणीबाणी दरम्यान लोकसभेचा कार्यकाळ हा 1 वर्षाने वाढवता येतो. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान लोकसभेचा कार्यकाळ हा संसदीय कायद्याद्वारे 1 वर्षाने वाढवता येतो. असा तो कितीही वेळा वाढवता येतो. म्हणजे असा या कायद्याद्वारे 1 वर्षांनी वाढवता येतो आणि असा तो कितीही वेळा वाढवता येऊ शकतो. 78 नंबरचा प्रश्न आहे. राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाचे किती वर्षे पूर्ण असावे लागतात? तर राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची 30 वर्षे पूर्ण असावी लागतात. ऑप्शन डी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर कलम 84 नुसार संसदेचा सदस्य म्हणून पात्र ठरण्यासाठी पात्रता कोणत्या लागतात ते बघूया.
तो भारताचा नागरिक असावा. त्याने निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर घटनेच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन त्यावर सही केली असावी आणि त्याने राज्यसभेतील जागेसाठी वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावीत. या पात्रता पूर्ण कराव्या लागतात. ती वय असावे लागते, 30 वर्षे पूर्ण असावी लागतात राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी. 79 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किती वर्ष पूर्ण असावी लागतात? तर राज्यसभेसाठी 30 वर्षे पूर्ण असावी लागतात आणि लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी ऑप्शन बी 25 वर्षे पूर्ण असावी लागतात. कलम 84 नुसार संसदेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी व्यक्तीच्या अंगी पुढील पात्रता असाव्या लागतात. तो भारताचा नागरिक असावा. त्याने निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर घटनेच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन सही केली असावी आणि त्याने 25 वर्षे पूर्ण केलेले असावे. 80 नंबरचा प्रश्न आहे, संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य सभागृहाच्या संमतीशिवाय किती दिवस गैरहजर राहिल्यास सभागृहातील त्यांची जागा रिक्त म्हणून घोषित करता येते? तर सदस्य हे संमतीशिवाय गैरहजर राहिल्यात, किती दिवस गैरहजर राहिल्यात त्यांची जागा रिक्त म्हणून घोषित करण्यात येते? तर 60. ऑप्शन बी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. 60 दिवस जर हे न सांगता गैरहजर राहिले तर त्यांची जागा रिक्त म्हणून घोषित करता येते. तेच इथे सांगितलेलं आहे. परंतु 60 दिवसांचा असा कालावधी मोजताना सभागृहाच्या सत्र समाप्तीचा किंवा सलग 4 दिवसांहून अधिक काळ तहकूबीचा कोणताही कालावधी हिशेबात घेतला जात नाही. तर 81 नंबरचा प्रश्न आहे, संसदेच्या पीठासीन अधिकार यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे? तर पीठासीन अधिकारमध्ये कोणाचा समावेश आहे हा प्रश्न विचारला आहे. तर याचा करेक्ट आन्सर काय आहे? वरीलपैकी सर्व. ऑप्शन डी करेक्ट आहे. संसदेचे पीठासीन अधिकार यामध्ये लोकसभेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच राज्यसभेचे सभापती, उपसभापती यांचा समावेश होतो. त्याचबरोबर त्यांच्या गैरहजेरीत काम करण्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये पॅनल ऑफ चेअरपर्सनची नियुक्ती केली जाते. 82 नंबरचा प्रश्न आहे, पॅनल ऑफ चेअरपर्सनची नियुक्ती कशासाठी केली जाते? जसं आपण बघितलं, पॅनल ऑफ चेअरपर्सनची नियुक्ती लोकसभाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये काम करण्यासाठी तसेच राज्यसभा सभापती आणि उपसभापती यांच्या अनुपस्थितीत काम करण्यासाठी केली जाते. म्हणून करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही. संसदेच्या दोन्ही सभागृहे पॅनल ऑफ चेअरपर्सनची नियुक्ती केली जाते. लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती व उपसभापती यांच्या गैरहजेरीत काम करण्यासाठी पॅनल ऑफ चेअरपर्सनची नियुक्ती केली जाते. 83 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभेच्या अध्यक्षाची निवडणूक कोणामार्फत होते? तर लोकसभेच्या अध्यक्षाची निवडणूक ही ऑप्शन डी लोकसभा सदस्य आपल्या सदस्यांमधून एकाची निवडणूक अध्यक्ष म्हणून करते. कोणामार्फत होते? तर लोकसभेचा सदस्य आपल्या सदस्यांमधून एकाची निवडणूक अध्यक्ष म्हणून करते. यामध्ये लोकसभा आपल्या सदस्याचे मधून एकाची निवडणूक साध्या बहुमताने अध्यक्ष म्हणून करते. निवडणुकीची तारीख राष्ट्रपतीमार्फत निश्चित केली जाते. 84 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभा अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाला संबोधून द्यायला लागतो? तर लोकसभा अध्यक्षांना आपला राजीनामा हा लोकसभेच्या उपाध्यक्षांना संबोधून द्यावा लागतो. ऑप्शन ए ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. अध्यक्षांनी आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा दिला तर अध्यक्षांना आपला राजीनामा उपाध्यक्षांना संबोधून घ्यावा लागतो. 85 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर लोकसभेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान हे लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. ऑप्शन सी लोकसभेचे अध्यक्ष करेक्ट आन्सर आहे. तर लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवतो. लोकसभेच्या कामकाजाचे नियमन करून तेथे सुव्यवस्था सभ्यता राखणे ही अध्यक्षांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्याबद्दल त्यांना अंतिम अधिकार प्राप्त आहेत. 86 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभा सदस्यांना प्रश्न आणि पुरवणी प्रश्न विचारण्याची परवानगी देण्याचा किंवा नकारण्याचा अधिकार कोणाला असतो? तर लोकसभा सदस्यांना प्रश्न विचारण्याचा किंवा नकारण्याचा अधिकार कोणाला असतो असं प्रश्न विचारलेला आहे. तर याचा आन्सर काय असेल? तर 86 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी लोकसभेचे अध्यक्ष यांना हा अधिकार असते. सदस्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देऊ पण शकतात आणि नकारूही शकतात. तर लोकसभेचे अध्यक्ष हे बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवतात. त्याचप्रमाणे लोकसभा सदस्यांना पुरवणी प्रश्न विचारण्याची परवानगी देण्याचा नकारण्याचा अधिकार त्यांना असतो. त्यासोबतच सभागृहाच्या विचाराधीन असलेल्या विधेयकात सुधारणा मांडण्यासाठी सदस्याला अध्यक्षाची संमती घ्यावी लागते. 87 नंबरचा प्रश्न बघूया, लोकसभेच्या सभागृहाची सभा भरण्यासाठी त्याच्या एकूण सदस्य संख्येच्या
किमान किती सदस्य हजर असावे लागतात? तर लोकसभेचे सभा भरण्यासाठी एकूण किती सदस्य हजर असावे लागतात? तर प्रत्येक 10 पैकी 1 सदस्य हजर असावा लागतो. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 1/10. घनसंख्येच्या अभावी सभागृह तहकूब करणे किंवा सभा निलंबित करण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. सभागृहाचे सभा भरण्यासाठी त्यांच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 1/10 हजर असणे गरजेचे असते. याला घनसंख्या असे म्हणतात. किती सदस्य हजर असणे गरजेचे असते? 1/10. 88 नंबरचा प्रश्न आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान हे लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. ऑप्शन बी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. तर संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष भूषवत असतात. एखादे सामान्य किंवा द्वितीय विधेयक पारित करतेवेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद निर्माण झाल्यास राष्ट्रपती दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलावू शकतात. तर दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान हे लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. 89 नंबरचा प्रश्न आहे. एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ऑप्शन सी लोकसभेचे अध्यक्ष यांना एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार आणि याबाबत त्यांचा निर्णय हा अंतिम असतो. कोणाला असतो? लोकसभेच्या अध्यक्षांना हा अधिकार असतो. 90 नंबरचा प्रश्न आहे. लोकसभा सभागृहात मतांच्या समानतेच्या स्थितीमध्ये कोणाचे मत निर्णायक असते? जर लोकसभा सभागृहामध्ये समानता आढळून आली आणि निर्णायक मत त्यावेळी कोणाचे असणार असते? लोकसभेच्या अध्यक्षांचे मत हे निर्णायक असते. ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. लोकसभेचे अध्यक्ष सभागृहात मतदानाच्या पहिल्या फेरीत आपले मत देत नाहीत, मात्र मतांच्या समानतेच्या स्थितीत आपले निर्णायक मत ते देऊ शकतात. आतापर्यंत लोकसभेच्या इतिहासात एकाही अध्यक्षाने आपलं निर्णायक मत देण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे. 91 नंबरचा प्रश्न आहे. भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते? तर जी.व्ही. मालवणकर हे पहिले लोकसभा अध्यक्ष होते. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. 1919च्या कायद्यांच्या आधारावर 1946मध्ये निर्माण करण्यात आलेल्या केंद्रीय कायदेमंडळाचे शेवटचे अध्यक्ष जी.व्ही. मालवणकर होते. मार्च 1952मध्ये अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष जी.व्ही. मालवणकर होते. 92 नंबरचा प्रश्न आहे. भारताचे पहिले लोकसभा उपाध्यक्ष कोण होते? लोकसभा अध्यक्ष आपण बघितले जी.व्ही. मालवणकर होते आणि लोकसभा उपाध्यक्ष कोण होते? अनंथसयमन अय्यंगार हे पहिले लोकसभा उपाध्यक्ष होते. कोण होते? अनंथसयमन अय्यंगार हे होते. मार्च 1952मध्ये अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे उपाध्यक्ष अय्यंगार हे होते. 93 नंबरचा प्रश्न आहे. राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यास आपण सभापती म्हणतो. ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. 94 नंबरचा प्रश्न आहे. उपराष्ट्रपती हे कोणत्या सभेचे पदसिद्ध सभापती असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. घटनेच्या कलम 89 नुसार उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. मात्र जेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य करतात तेव्हा त्यांचे कार्य पार पडतात तेव्हा ते राज्यसभेचे सभापती म्हणून कार्य करू शकत नाही. तर उपराष्ट्रपती हे कोणत्या सभेचे पदसिद्ध सभापती असतात? राज्यसभेचे. 95 नंबरचा प्रश्न आहे. 2 अधिवेशनांच्या दरम्यानच्या काळास काय म्हणतात? त्या 2 अधिवेशनाच्या मधला जो काळ असतो त्याला काय म्हणतात? विराम काळ. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. विराम काळ म्हणतात. कोणत्याही अधिवेशनाचा कालखंड त्याच्या पहिल्या बैठकीपासून सत्र समाप्तीपर्यंत गणला जातो. 2 अधिवेशनाच्या दरम्यानच्या काळास संसदेचा विराम काळ असे म्हणतात. 96 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी तहकुबी कशाला म्हणतात? सभागृहाची बैठक संपल्याच्या घोषणेला तहकुबी असे म्हणतात. कशाला म्हणतात? सभागृहाची बैठक संपल्याच्या घोषणेला तहकुबी म्हणतात. संसदेच्या अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या अनेक दैनिक सभा होतात. दिवसाच्या प्रत्येक सभेत 2 बैठका होतात. सकाळी 11 पासून दुपारी 1 पर्यंत आणि दुपारी 2 पासून 6 पर्यंत जेवणानंतरची दुसरी बैठक होते. तर सभागृहाची बैठक संपल्याच्या घोषणेला काय म्हणतात? तहकुबी म्हणतात. आणि बैठक तहकुबीची घोषणा पीठासीन अधिकारी द्वारे केली जाते. 97 नंबरचा प्रश्न आहे. तहकुबीची घोषणा कोण करते? तहकुबीची घोषणा ही राज्यसभा व लोकसभेचे पीठासीन अधिकाऱ्यांद्वारा केली जाते. सभागृहाची कोण करतात? लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती यांच्याद्वारे केली जाते. बैठक पुन्हा केव्हा भरणार याची तारीख न घेता सभा तहकूब केली जाते. तेव्हा त्यास
अनिश्चित काळासाठी तहकूब असे म्हटले जाते. 98 नंबरचा प्रश्न बघूया. सत्र समाप्तीची घोषणा कोण करते? तर राष्ट्रपती हे सत्र समाप्तीची घोषणा करतात. एखाद्या अधिवेशनात कामकाजाचे पूर्तता झाल्यावर सभागृहाच्या पीठासीन अधिकारी शेवटची बैठक प्रथम अनिश्चित काळासाठी तहकूब करतात. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रपती अधिवेशनाच्या सत्र समाप्तीची अधिसूचना काढतात. म्हणजेच राष्ट्रपती सभागृहाचे अधिवेशन चालू असतानाही समाप्तीची घोषणा काढू शकतात. तर सत्र समाप्तीची घोषणा कोण करते? राष्ट्रपती. 99 नंबरचा प्रश्न आहे. लेम डक अधिवेशन कशास म्हणतात? तर ऑप्शन सी, नवीन लोकसभेच्या निवडणुकीनंतर मागील लोकसभेचे शेवटचे जे अधिवेशन होते त्याला लेम डक अधिवेशन म्हणतात. आपल्याला एक्झाममध्ये हा प्रश्न बघायला मिळू शकतो किंवा बहुतेक एक्झाममध्ये आलेलाही आहे. तर लेम डक अधिवेशन कशाला म्हणतात? नवीन लोकसभेच्या निवडणुकीनंतर मागील लोकसभेचे शेवटचे जे अधिवेशन असते त्याला लेम डक अधिवेशन म्हणतात. 100 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी लेम डक्स कशाला म्हणतात? तर लेम डक्स कशाला म्हणतात? तर जुन्या लोकसभेचे सदस्य नवीन लोकसभेसाठी जे निवडून येऊ शकले नाहीत त्यांना काय म्हणतात? लेम डक्स म्हणतात. ते जे आधी जुन्या लोकसभेचे जे सदस्य होते ते नवीन लोकसभेसाठी नाही निवडून येऊ शकले त्यांना लेम डक्स असे म्हणतात. तर नवीन लोकसभा निवडणुकीनं मागील जे अधिवेशन होते त्यास लेम डक अधिवेशन म्हणतात आणि जुन्या लोकसभेचे सदस्य जे नवीन लोकसभेसाठी निवडून येऊ शकले नाही त्यांना लेम डक्स म्हणतात. तर आज या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न बघितले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेच्या अध्यक्षांवर आधारित ते होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.